या आमच्या अख्ख्या मांगवाड्यात यो माझ्या तात्याचा आवाज लई जबरी. या शिंदीच्या झावळ्यांनी आणि केकताडाच्या वाकानी काट्यावर पोट भरायला शिकवली बक्षाजी. दिकनी किरसुनी हातात घेऊन तात्या कधी कधी जुन्या आठवणी इचरत बसतो. आजाराने गेले 8 दिवस कोपऱ्यातल्या साळुत्यासारखा निपचित पडलाय. माझ्या या बापाला कामात खाडा पडल्याला चालत नाही. त्याला तरतरी यावी म्हणून मी त्यांचं हे झाडूचं काम करालोय. शिंदीची पानं चिंबवायची, भिजवायची, तळ धरायचा, पंजाने इचरायचं, वर आठवडी बाजारात जाऊन एवढ्या तेवढ्या पैशासाठी गिरायकाबरोबर हुज्जत घालायची. हलका ताप नाही आला म्हणूनच मी हे सगळं सोडून दोऱ्यांचं दुकान घातलं बघा. इथं जनावराचं सामान पण विकतो, फुटबॉलचं नेट, बाजल्याच्या ऑर्डर घेतो. जुनाट चालीरीतींच्या कचऱ्याला बाबासाहेबांच्या विचाराच्या किरसुनीनं साफ करतो बघा. पण दिसला मांग फिटला पांग म्हणणारी शुभ कामाचा नारळ फोडायला तात्याला आणि सवाशीण म्हणून आईला बोलवतात आणि हिनी पण जातात. तवा मात्र जातीच्या दोरखंडाचं अजून लई तिडं सुटायचं बाकी आहे तसं वाटतं. कळायला लागलं तसा लई वैतागलो आणि माझ्यापुरता विचार केला बघा. उतार वयातल्या आईबापाच्या जुन्या वाटा मोडण्यात ताकद घालवायची का नवीन वाटा घडवण्याची स्वतःला संधी द्यायची. मग काय, आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं हलगी घुमवतो आणि वेळ मिळेल तसा समतेच्या विचाराचं जागरण करतो बघा.